चोरीचे मोबाईल विकणाऱ्या टोळीला अखेर जेरबंद करण्यात आले। चोरीचे तब्बल 105 मोबाईल हस्तगत करण्यात आले। पहिला आरोपी इम्तियाज सिद्दीकी याला अटक केल्यानं चोरीचा मोबाईलच नाही तर अन्य 103 मोबाईल सापडले। सर्व मोबाईलची किंमत सुमारे 16,45,000 रुपये असल्याचा अंदाज होईनं बृहन्मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत आणखी गुन्हे केले असल्या प्रकरणात आणखी किती लोक सामील आहेत याचा शोध लावणं पोलिसांसाठी मोठं आव्हान असेल। नमस्कार, मी संदीप कसालकर आणि आपण पाहत आहात भारत 24 तास। बृहन्मुंबईसह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर मोबाईल चोरी करणाऱ्या आणि चोरीचे मोबाईल विकणाऱ्या टोळीला अखेर जेरबंद करण्यात आले। मेघवाडी पोलिसांनी एका मोठ्या कामगिरीत 3 आरोपींना अटक केली असून चोरीचे तब्बल 105 मोबाईल हस्तगत करण्यात आले। हा प्रकार घडला जोगेश्वरी पूर्वेतील प्रतापनगर भागात, जिथे एका नागरिकाच्या घरातून 2 मोबाईल आणि लॅपटॉप चोरून नेण्यात आला होता। या प्रकरणात मेघवाडी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि आरोपींना अटक केली आहे। पहिला आरोपी इम्तियाज सिद्दीकी याला अटक केल्यानंतर त्याच्याकडून चोरलेला मोबाईल हस्तगत करण्यात आला। त्याने दिलेल्या माहितीवरून चोरीचा दुसरा मोबाईल वाजिद जावेद खान याला विकल्याचे निष्पन्न झालं। त्यानंतर वाजिदनं हा मोबाईल पुढे नरसिमल्लू दत्तात्रय गुज्जरवार याला विकल्याची कबुली दिली। नरसिमुलच्या घरात शोध घेतल्यानंतर केवळ चोरीचा मोबाईलच नाही तर अन्य 103 मोबाईल सापडले। यामुळे मोबाईल चोरीतील मोठी टोळी उघडकीस झाली आहे। या सर्व मोबाईलची किंमत सुमारे 16,45,000 रुपये असल्याचा अंदाज आहे। या गुन्ह्याचा तपास पोलीस आयुक्त विवेक फणसागर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला। परिमंडळ दाचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, मेघवाडी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त संपतराव पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश कानडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद भगत, पोलीस उपनिरीक्षक विष्णुपंत तिडके, पोलीस उपनिरीक्षक मनोज भोसले, पोलीस उपनिरीक्षक मयूर इंगळे, गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार पोलीस हवालदार दत्तात्रय माने, पोलीस शिपाई अनिकेत निकम, पोलीस शिपाई देवेंद्र ठाकूर, पोलीस शिपाई विशाल पवार आणि महिला पोलीस शिपाई वृषाली ठुबे यांनी उत्कृष्टरित्या पार पडले। पोलिसांना संशय आहे की या टोळीनं बृहन्मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत आणखी गुन्हे केले असावेत। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते। तर जोगेश्वरीतील ही मोठी गुन्हेगारी टोळी पकडण्यात आलेली आहे, पण या प्रकरणात आणखी किती लोक सामील आहेत याचा शोध लावणं पोलिसांसाठी मोठं आव्हान असेल। तर ही होती मेघवाडी पोलिसांची मोठी कामगिरी। यामुळे मोबाईल चोरीच्या घटनांना चाप बसेल अशी अपेक्षा आहे। पुढील तपासातून आणखी धक्कादायक माहिती मिळत राहील यासाठी आमच्याशी जोडलेले राहा। मी संदीप कसालकर, भारत 24 ताससाठी, मुंबई।